मोदी सरकारचं निवडणुकीनंतरचं हे पहिलं अंदाजपत्रक, जे 11वं अंदाजपत्रक म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही. निवडणुकीनंतरच्या पहिल्या वर्षामध्ये काही कटू अप्रिय निर्णय घ्यायचे असतात की जे निवडणुकीच्या वर्षामध्ये किंवा निवडणुकीच्या एखाद्या वर्षा आधी घेता येत नाहीत. आणि त्यामुळं आर्थिक सुधारणा किंवा ज्याला बिग बँग रिफॉर्म्स म्हणतात, अशा काहीतरी घोषणांची अपेक्षा होती. एक गोष्ट सरकारने मान्य केलेली आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा फार वेगाने मंदावतोय. आता अंदाज 6-6.5% व्यक्त केलेले आहेत, पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की आपण 6% आर्थिक विकास दर गाठू का नाही याबद्दल शंका व्यक्त केलेली आहे. माझा मोदी सरकारला पहिला प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला 2047 मध्ये भारत विकसित होणार हे दिवास्वप्न दाखवताय. अर्थात आम्हा सर्वांना आनंद होईल की जर भारत विकसित झाला तर, आणि त्याच्यापेक्षा आधी झाला तरी पण प्रत्येक भारतीयाचा अभिमानानं ऊर भरून येईल. परंतु विकसित भारत याची व्याख्या काय हे सरकार कधीही बोलत नाही. अर्थव्यवस्थेचा एकूण आकार, मग जगातली 5वी अर्थव्यवस्था, हे एका बाजूला ठीक आहे, पण जेव्हा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपण विचार करतो, एका बाजूला देश श्रीमंत आहे पण लोक गरीब आहेत, हे वास्तव आहे. कारण आज देशाचं दरडोई वार्षिक उत्पन्न हे जगामध्ये 140व्या क्रमांकावर आहे. अनेक छोटी मोठी राष्ट्र आपल्या पुढे आहेत, त्यांचं राहणीमान आपल्यापेक्षा अधिक चांगलं आहे, लोक समृद्ध आहेत. देश समृद्ध झाला म्हणजे 2-4 उद्योगपती श्रीमंत झाले म्हणजे देश समृद्ध होतो का? सर्वसामान्य माणसांचं वार्षिक उत्पन्न, सरासरी वार्षिक उत्पन्न वाढलं पाहिजे याबद्दल कुठलीही स्पष्टता नाही आहे. मला वाटतं जेव्हा मोदी पुन्हा पुन्हा विकसित भारतची घोषवाक्य वापरतात तेव्हा विकसित भारत म्हणजे काय याची व्याख्या वित्त मंत्रालयानं किंवा पंतप्रधानांनी केली पाहिजे. आम्हा सगळ्यांना विकसित झालेलं आवडेल, पण नुसतीच घोषणाबाजी आहे का? 2013 पासून आम्ही मोदींच्या घोषणा ऐकलेल्या आहेत, तशीची घोषणा आहे का? 2047 मध्ये जर विकसित झाला नाही तर जाब कोणाला विचारायचा? आणि त्यामुळे मला वाटतं की त्या दिशेनं पाऊल टाकण्याकरता जे काही महत्वाचे धाडसी निर्णय घ्यायला पाहिजे होते ते घेतलेले नाहीत. बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारकरता काही स्पेसिफिक काही विशेष घोषणा केलेल्या आहेत, पण बिहारची सरासरी उत्पन्नाची जी परिस्थिती आहे ती वाढवण्याकरता या घोषणांनी काही होणार आहे का? आता आर्थिक विकास जो मंदावतोय त्याचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. रोजगार निर्माण होत नाही, कृषी अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, महागाईवर काहीही उपाययोजना केलेली नाही. आणि त्यामुळं या पहिल्या अंदाजपत्रकानं, निवडणुकीनंतरच्या पहिल्या अंदाजपत्रकामध्ये जी आम्हाला अपेक्षा होती की सर्वसामान्याचे अश्रू पुसण्याचं काम होईल, शेतकऱ्यांचे दुःख सावरण्याचा प्रयत्न होईल, त्यात काही झालेलं नाही. आणि त्यामुळे आमची या अर्थसंकल्पामुळं घोर निराशा झालेली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये काही मोठं त्यामध्ये कल्पना तिथं मांडलेल्या नाहीत. नेहमीप्रमाणे
वित्तमंत्र्यांनी कृषीला तोंड भरून स्तुती केलेली आहे किंवा कृषीला प्राधान्य दिलेलं आहे आणि बऱ्याच छोट्या मोठ्या घोषणा काहीतरी केलेल्या आहेत. डाळींच्या करता काय करणार, क्रेडिट कार्डमध्ये काही कर्ज देण्याची व्यवस्था करणार. पण शेतकऱ्याला जी सर्वात महत्वाची मागणी आहे, ज्याकरता शेतकरी आज आंदोलन करतोय, ती म्हणजे लिगली गॅरंटीड MSP, कायद्याने मिळालेला हमीभाव किंवा हमीभाव मिळण्याचा कायदा. याबद्दल सरकार कुठेही काही बोलायला तयार नाही. आणि शेतकऱ्याला खर्चापेक्षा जर उत्पन्न कमी असेल तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहत नाही. आजही महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत. त्यामुळे यातून शेतकऱ्याची घोर निराशा झाल्याशिवाय राहणार नाही. 10 लाख कोटी रुपये ची निर्गुंतवणूक किंवा ॲसेट मॉनिटायझेशन ज्याला म्हटलेलं आहे, की म्हणजे सरकारी कंपन्या, सरकारी इमारती, सरकारी काही रस्ते वगैरे असतील, उत्पन्नाची साधनं असतील ती विकायचं, हा 10 लाख करोड मॉनिटायझेशन प्रोग्राम आहे. मागेही असे प्रोग्राम अनाऊन्स केले होते. पुढच्या 5 वर्षामध्ये 10 लाख कोटीची निर्गुंतवणूक किंवा ॲसेट मॉनिटायझेशन होणार आहे. ते काही अस्तित्वात उतरेल असं काही वाटत नाही. आणि राज्यांना जे 1.5 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चर करता दिलेले आहेत, ते राज्यांच्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे. त्याचाही काही फार उपयोग होणार नाही. सगळ्यांना पर्सनल टॅक्सबद्दल खूप कुतूहल आहे. कमीत कमी 7 लाखापर्यंत आतापर्यंत कर द्यायला लागत नव्हता. आता ती लिमिट 12 लाखापर्यंत वाढवलेली आहे. म्हणून सर्वसामान्य करदाते समाधानी होतील असं एक आभास निर्माण केलेला आहे. पण त्याचबरोबर ही सवलत घ्यायची असेल तर तुम्हाला सर्व डिडक्शन्स जे पूर्वी मिळत होते, सूट मिळत होती, कपाती मिळत होत्या, त्या सगळ्या रद्द केलेल्या आहेत. आणि त्यामुळे प्रत्येकाला खरोखरी किती सूट मिळेल याचा अभ्यास करावा लागेल. परंतु ही जी काही टॅक्समध्ये सूट मिळेल त्यानं महागाईमुळं सर्वसामान्याचं, मिडल क्लासचं जे कंबरट मोडलेलं आहे त्याची भरपाई होईल असं मला वाटत नाही. त्यामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्सबद्दल लोकांची अपेक्षा होती, त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. आज व्याजदर कमी असल्यामुळं पुढं म्हातारपणी किंवा रिटायर झाल्याबद्दल आपल्याला कसं उत्पन्न राहील याकरता लोक अनेक पर्याय शोधतात. त्यापैकी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक हा एक पर्याय आहे. परंतु या सर्व पर्यायामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन्सवर काही सूट मिळायला पाहिजे, ती मिळालेली नाही. आणि त्यामुळं फार मोठं त्यामध्ये आज जरी वाटलं असलं की खूप ही मोठी सवलत दिसते, 7 लाखाहून 12 लाख, हे अनेक दिवसानंतर ही लिमिट वाढवलेली आहे. आणि त्यामुळं इतके वर्ष महागाईमुळं जे घरातली घर चालवणं अवघड होतं, त्यामध्ये काही फार मोठी सूट मिळेल असं काही मला वाटत नाही. त्याचबरोबर कुठलीही मोठी जॉब क्रिएशन स्कीम किंवा बेरोजगारीवर काही फार मोठं रामबाण औषध किंवा काहीतरी मोठी योजना, काहीतरी घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती, ते काही झालं नाही. मनरेगासारखी योजना जी ग्रामीण भागाकरता आहे, ती योजना शहरी भागाकरता लागू करण्याची मागणी आहे, त्यामध्ये काही केलेलं नाही. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काही फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल, आमूलाग्र बदल होतील असंही काही चित्र त्यामध्ये झालेलं नाही. एका बाजूला बेरोजगारीचं संकट आहे, 40% पेक्षा जास्त बेरोजगारीचा दर आहे. आणि दुसऱ्या बाजूला
कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI सारखं आव्हान आपल्या समोर आहे, त्यातून मग रोजगार जाण्याची जी भीती आहे त्याला सरकार कशा प्रकारे ठोस उत्तर देणार आहे. AI मध्ये काही गुंतवणुकीच्या घोषणा केलेल्या आहेत, पण आज आपण बघितलं की चीननं AIच्या क्षेत्रामध्ये अमेरिकेच्याही पुढलं पाऊल टाकलेलं आहे. आणि पूर्वी अमेरिकन कंपन्यांमध्ये स्पर्धा होत असे, पण आता चीनी कंपन्यांमध्ये आपसात स्पर्धा व्हायला गेलेली आहे आणि त्या अमेरिकन कंपन्यांच्या पुढे गेलेल्या आहेत. आणि या सर्व क्षेत्रामध्ये भारत कुठं आहे याचं काहीच उत्तर आपल्याला सापडत नाही. स्पेसिफिकली IIT बद्दल एक उल्लेख केलेला आहे. IITची संख्या वाढवलेली आहे. आता 23 IIT देशात झालेल्या आहेत. विद्यार्थी संख्या 65,000पासून 1,35,000पर्यंत झालेल्या आहेत. पण त्यामुळं IITचा ब्रँड इतका डायल्यूट झालेला आहे की आज IITच्या ज्या 1,35,000 जागा आहेत त्याच्या ऍडमिशन देखील पूर्ण होत नाहीत. आणि याचं कारण आहे की IITमध्ये जवळजवळ 41% अध्यापकांची पदं रिक्त आहेत. आणि त्यामुळे IITचा दर्जा इतका खालवला गेलेला आहे की एकतर सर्वच्या सर्व जागा भरल्या जात नाहीत आणि IITमधून जी मुलं पास होऊन बाहेर पडतात त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. पूर्वी असं नव्हतं. IITच्या ग्रॅज्युएट्सना, इंजिनियर्सना जगाची मागणी होती, पण हा मोदी सरकारच्या कारकिर्दीमध्ये IITचा ब्रँड हा डायल्यूट झालेला आहे. एक नवीन 2 मोठे निर्णय या बजेटमध्ये दिसतात की विमा क्षेत्रामध्ये जी 74% परकीय गुंतवणुकीची सीमा होती ती वाढवून 100% केली. त्यामुळे 100% विदेशी कंपन्या आता आपल्या भारतीय विमा क्षेत्रामध्ये प्रवेश करतील. खाजगी विमा कंपन्याचा इतिहास अमेरिकेसारख्या देशामध्ये काही फार चांगला नाही आहे. लोकांनी विमा कंपन्यांमध्ये गुंतवलेले पैसे खाजगी कंपन्या जर फेल झाल्या किंवा त्या जर कोलमडल्या तर ते पैशाचं कोण पैसे लोकांना कसे परत मिळणार हा एक गंभीर प्रश्न असतो. म्हणून आमची मागणी आहे की विमा क्षेत्राचं खाजगीकरण करताना, परदेशी कंपन्या प्रवेश देताना भारतीय विमा कंपन्या ज्या आहेत त्यांना अधिक मजबूत करून त्या ठिकाणी खुली स्पर्धा झाली पाहिजे. ती आता या धोरणामध्ये काही दिसत नाही. आणखीन एक मोठी घोषणा आहे विद्युत निर्मिती क्षेत्रामधली, ते म्हणजे अणुऊर्जा क्षेत्रामध्ये एक आमूलाग्र बदल करायचं धोरण आखलेलं दिसतंय. सध्या भारतामध्ये अणु क्षेत्रातून 8 जिगावॉट किंवा 8,000 मेगावॉट जवळपास ही वीज निर्मिती होते. त्या 8 जिगावॉटहून भारत सरकारनं 100 जिगावॉट जो 12 पट 2047 पर्यंत वाढ करायचं ठरवलेलं आहे. इतक्या वेगानं वाढ खाजगी क्षेत्राला, अमेरिकन कंपन्यांना मुक्त प्रवेश दिल्याशिवाय होणार नाही. त्याकरता त्याची एक आपल्याला अंदाज येतो की या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट, भारताचा जो अणुऊर्जाचा कायदा आहे तो, आणि सिव्हिल न्यूक्लिअर लायबिलिटी कायदा जो मी केंद्रात मंत्री असताना मी पायलट करून पारित केला होता, तो कायदा मी बदलणार आहोत. आता अणुऊर्जा हा फक्त ऊर्जा निर्मितीचं साधन आहे, तर त्याला एक सामरिक महत्व आहे. मिलिटरी क्षेत्रामध्ये अणुऊर्जेचा काय सहभाग आहे, अणुबॉम्ब निर्मितीमध्ये काय असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यामुळं अणु क्षेत्र हे काय इतर क्षेत्रासारखं किंवा एखादा थर्मल पॉवर प्लांट लावलं किंवा एखादं धरण बांधायला दिलं किंवा रस्त्याचं खाजगीकरण केलं असा हा इतका सोपा विषय नाही आहे. आणि त्यामुळे अणुऊर्जा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी कंपन्यांना, परदेशी खाजगी कंपन्यांना प्रवेश देताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. आमचा त्याला विरोध असेल की हे क्षेत्र
सार्वजनिक क्षेत्रात असलं पाहिजे का त्याचं सामरिक महत्व आहे. आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये आलेली आहे. त्यामध्ये स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर नावाचा जो प्रकार आहे की छोटे छोटे अणुभट्ट्या तयार करायचं. पण त्यामध्ये आपलं तंत्रज्ञान आपण आपल्या देशात कितपत विकसित केलेलं त्याबद्दल काही माहिती नाही आहे. पण तरी पण 2033 पर्यंत 5 स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स किंवा छोट्या अणुभट्ट्या तयार करायचं यामध्ये सांगितलेलं आहे. ते त्याबद्दलही काही फार स्पष्टता नाही आहे. अजूनही डिटेल सगळ्या प्रस्तावांचा अभ्यास करावा लागेल. पण एकंदरीत 2-3 फार निराशेची बाब आहे. कृषी क्षेत्राकरता काही ठोस केलेलं नाही. शेतकऱ्यांची हमीभावाची जी कायदेशीर हमीभावाचा कायदा करण्याची मागणी आहे त्याबद्दल संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये जी मोठी भरीव गुंतवणूक व्हायला पाहिजे होती, कारण पुढं येणाऱ्या स्पर्धेला तोंड देण्याकरता आपला मनुष्यबळ विकास आणि आरोग्यावर भरपूर आपण त्यामध्ये जोर दिला नाही तर काही होणार नाही. बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही बिहारकरता काही स्पेसिफिक घोषणा केलेल्या आहेत, जशा मागं केल्या होत्या तशा. परंतु त्यामुळं एकंदरीत या बजेटचे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या वतीनं मी त्याचा निषेध करतो किंवा त्याबद्दल अत्यंत निराशाजनक हे बजेट आहे म्हणतोय असं नाही आहे. त्याला स्टॉक मार्केटनी देखील थम्स डाऊन या बजेटबद्दल खूप निराशा व्यक्त केलेली आहे, कारण त्याचा अपेक्षा भंग झालेला आहे. आता स्टॉक मार्केट फार काही लक्ष देण्याचं कारण नाही, पण एक छोटासा इंडिकेटर आहे. पण तो स्टॉक मार्केटची सुद्धा घोर निराशा झालेली आहे. मला वाटतं की भारताच्या विकास दराच्या दृष्टीनं आज जर आपल्याला 2047 पर्यंत विकसित भारत करायचा असेल तर किमान 9 ते 10% वार्षिक विकास दर आपल्याला गाठता आला पाहिजे. आज 6-6.5% विकास दर 6% खाली जाताना दिसतोय. आणि त्यामुळं मोदींच्या 11 वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचं अक्षरशः तुळघाण झालेली आहे. मग त्यामध्ये नोटबंदी असेल, GST असेल, कोविडमधलं एकदम अचानक लॉकडाऊन करून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असेल, किंवा लघु उद्योग क्षेत्र आहे त्याला अजूनही उभारी मिळालेली नाही. कोविड काळामध्ये जे कोलॅप्स झालेलं क्षेत्र त्यालाही काही उभारी मिळालेली नाही. आणि आता छोट्या छोट्या टिंकरिंग यामध्ये केलेलं आहे, छोट्या छोट्या घोषणा केलेल्या, पण एकंदरीत जे बिग पिक्चर या ठिकाणी आमची अपेक्षा होती ती काही मिळालेलं नाही. आणि त्यामुळं या अंदाजपत्रकातून आमची फार घोर निराशा झालेली आहे. एक महत्वाची गोष्ट आहे की 12 लाखापर्यंतचं जे इन्कम टॅक्समध्ये सूट दिली त्यातून मिडल क्लासचं डीम बजेट अशा पद्धतीचं भाजपकडून सांगितलं जातं. नाही, याला काही अर्थ नाही आहे, कारण ही सीमा ही पूर्वी कधी ठरली होती. इतकी वर्ष महागाईमुळे जे सर्वसामान्यांचं कंबरटं मोडलंय त्याची आता भरपाई होईल का यांनी? आतापासून तुम्हाला थोडी जास्त सूट मिळेल. ती जर महागाई निर्देशांक आपण लक्षात घेतला तर ही नैसर्गिक वाढ आहे. यामध्ये काही फार मोठं काही उपकार केलेत किंवा फार मोठं रिलीफ दिल्याचं काही नाही आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जे एक्झम्पशन काढून टाकलेले जे पूर्वी होते त्यामुळे एकूण नेट किती फायदा होईल याचा जरा अभ्यास करावा लागेल. फार काही कुणाचं फार मोठं समाधान होणार नाही. महागाई निर्देशकाचा जर विचार केला तर ही नैसर्गिक वाढ आहे. राकेश एक टिकटॅक करून घेऊ. ओके घ्या करा का एक मिनिट आता सगळे चालले हिंदी बाईट बाईट करणार का मी बोलू मग? काय असं हिंदीमध्ये बोलू का? सर हम लोग सिंगल करते हैं.
विल टेक यार बहुत देर रहेगी सब। सर 3 दिन हो गए हिंदी चैनल है सर हिंदी आहे ना इकडे जावा आम्हाला हिंदी बाईट करू दे ना मग. हा घ्या ना तुम्ही पण घ्या ना सगळ्यांनीच घ्या ना म्हणजे हिंदी बाईट होतो. हा घ्या एक बाईट करू काय करू? होऊन जाऊ दे. कॉमन नंतर प्रत्येकाचा व्यक्तिगत मुलावरती होऊ दे. आता हिंदीचं बोलू का? हा, हिंदीमध्ये एक करून टाकू. करूं? आज निर्मला सीतारामन जी ने मोदी सरकार का चुनाव के बाद पहला बजट पेश किया है। चुनाव के बाद जो भी बजट पेश किया जाता है उसमें बहुत बड़े घोषणाओं की, निर्णयों की अपेक्षा होती है, जो कि चुनाव के एक आध साल पहले करना मुश्किल होता है। 5 साल के दौरान जो भी आपको बड़ी चीजें करनी हो पहले 1-2 साल में करनी होती है, और इसलिए हमें उम्मीद थी कि इस पहले बजट के बाद, और कोई बहुत सारे राज्यों के चुनाव भी अपेक्षित नहीं, सिर्फ बिहार का एक चुनाव है और दिल्ली का चुनाव 5 तारीख को होने वाला है, उस पर कोई बहुत ज्यादा असर पड़ेगा ऐसा लगता नहीं है। और विशेषकर जो भारत की अर्थव्यवस्था का विकास दर धीमा पड़ रहा है, 6.5% वार्षिक दर से लेकर 6% की ओर चलता जा रहा है। लोग तो ये भी कह रहे हैं कि शायद इस साल 6% भी कर पाना मुश्किल लग रहा है। एक तरफ आप बड़ी बड़ी घोषणाएं कर रहे हैं, विकसित भारत की बात कर रहे हैं, 2047 में देश विकसित हो जाएगा, लेकिन विकसित देश क्या है उसकी कोई व्याख्या या परिभाषा नहीं कर रहा है। भारत विश्व की 5वें क्रमांक की 5वें नंबर की अर्थव्यवस्था बन गया है, बहुत जल्दी 4थे क्रमांक पे जाएगा। लेकिन देश अमीर होना एक बात है, लेकिन क्या देश के लोग अमीर है? उसके लिए हमारा पर कैपिटा इनकम, देश की जनता का प्रति व्यक्ति आय, ये देखना जरूरी है। पर कैपिटा इनकम में भारत का दुनिया में 140वां क्रमांक है। 140 देश हमसे आगे हैं, हमसे ज्यादा समृद्ध है। क्या इसे हम विकसित भारत कहेंगे? तो हम पहली तो मांग करेंगे कि आप विकसित भारत की बार बार घोषणा कर रहे हैं, मांग कर रहे हैं, हम भी चाहते हैं कि देश विकसित हो, हम आपके साथ हैं, लेकिन उसकी व्याख्या क्या है, परिभाषा क्या है? और क्या देश का जो अर्थव्यवस्था का वार्षिक विकास दर 6-6.5% है, उससे हमें कर पाएंगे? आज सारे अर्थशास्त्री हमें बताते हैं कि अगर भारत को 2047 तक असल में एक विकसित देश बनना है तो भारत की अर्थव्यवस्था का विकास दर, इकोनॉमिक ग्रोथ रेट कम से कम 9-10% सालाना होना आवश्यक है। और इसके लिए हम चाहते थे क्योंकि बड़ी घोषणाएं होंगी, कोई बुनियादी सुधारों की बात होगी। इस बजट में सबसे पहले तो कृषि क्षेत्र को लिया गया है और छोटी मोटी कई सारी घोषणाएं हैं, लेकिन किसानों की जो सबसे बड़ी मांग है कि लीगली गारंटीड एमएसपी, उसकी कोई बात नहीं कर रहे। अगर लागत मूल्य से कम अगर किसान को कृषि उपज की अगर कीमतें मिलेंगी तो किसान आत्महत्या करने के सिवा क्या उसके सामने पर्याय है? आज महाराष्ट्र में हर रोज 7 किसान आत्महत्या कर रहे हैं। उन्हें क्या कोई आपने राहत दी है? कोई भी बड़ी राहत इसमें नहीं मिली है। एक विकास दर किस तरह से आप बढ़ाएंगे उसके लिए कोई रोड मैप नहीं है, ना तो बेरोजगारी पे कोई बड़ी बात कही गई है। हमारी उम्मीद थी कि शायद जैसे मनरेगा ग्रामीण क्षेत्र के लिए है, उसी तरह से शहरी क्षेत्र के लिए कोई एम्प्लॉयमेंट गारंटी योजना लाई जाए, लेकिन उस पर कुछ नहीं कहा गया। शहरों के गिग वर्कर्स के लिए कुछ
सुरक्षा प्रदान करने के प्रयास है। लेकिन जो आज बेरोजगारी की दर 40% से ज्यादा है, उससे कोई राहत नहीं दिखती। महंगाई, कमर तोड़ महंगाई से जो हमारी जनता त्रस्त है, उसे राहत देने की कोई बात नहीं की गई। हाँ, मिडिल क्लास के लिए इनकम टैक्स दरों में कुछ सुधार किया है। 7 लाख तक अब तक टैक्स देने की आवश्यकता नहीं थी, अब उसकी सीमा 12 लाख तक की है। लेकिन ये सीमा कब तय की गई थी? और इतने साल जो महंगाई से, कमरतोड़ महंगाई से लोगों का जो घाटा हुआ है, नुकसान हुआ है, क्या इससे ये उसकी भरपाई हो पाएगी? साथ ही में जब आप 12 लाख तक टैक्स नहीं देंगे तो आपको जो पहले एग्जम्पशन, जो कटौतियां थी, वो सब रद्द कर दी गई है। तो असल में जेब में कितने पैसे बचेंगे, इसका अभ्यास करना पड़ेगा जो फाइन प्रिंट पढ़ेंगे। लेकिन बहुत कोई बड़ी राहत मिली है ऐसे मैं नहीं मानता। और महंगाई कम करने के लिए कुछ जीएसटी वगैरह की दरें कम होनी चाहिए थी, उस पर कुछ नहीं हुआ है। और जो फिस्कल डेफिसिट, जो घाटा दिखाया गया है 4.4% का, जिससे कि 14 लाख रुपए का नया कर्जा लेना पड़ेगा, उससे महंगाई पे कोई भी राहत नहीं मिलने वाली। शिक्षा और स्वास्थ्य क्षेत्र के लिए कोई बड़ी योजनाएं या जो हालत है आज शिक्षा की, अब दुनिया में जिस तरह से स्पर्धा चल रही है, जैसे बेरोजगारी का जो माहौल है, उसके लिए हमें हमारे मनुष्य, जो हमारे ह्यूमन रिसोर्सेस है, उन्हें और अच्छी तरह से ट्रेन करना चाहिए। शिक्षा, चाहे वो प्राथमिक शिक्षा हो, माध्यमिक शिक्षा हो, हायर एजुकेशन हो, उसमें जो निवेश करना चाहिए था वो कहीं दिख नहीं रहा है। कि आईआईटी की बात की गई है, कहा गया है कि आईआईटी में अब 65,000 एडमिशन की जगह 1,35,000 एडमिशन हो रहे हैं। लेकिन आईआईटी का जो स्तर है, जो दर्जा है, जो उनका क्वालिटी का स्टैंडर्ड है, वो इतना ज्यादा गिर चुका है कि आज 1,35,000 एडमिशन्स तो हर साल सीटें होती है, लेकिन पूरी सीटें नहीं भरी जाती, सीटें खाली रहती, जो आईआईटी में पहले कभी नहीं होता था। साथ ही में आईआईटी के ग्रेजुएट जो पास आउट होकर इंजीनियर बाहर आते, उन्हें नौकरियां नहीं मिल रही है। इसका कारण है कि आईआईटी में आज भी 40% पद रिक्त है। जो टीचर्स के पद है, प्रोफेसर्स के पद है, वो रिक्त है, पढ़ाने वाले कोई है ही नहीं वहां पे। तो अपने आप के आईआईटी में से एक अच्छे इंजीनियर निकलेंगे? तो मैं समझता हूं ये बुनियादी बातें हैं, उसमें कुछ भी नहीं किया होगा। बहुत घोर निराशा हमारी हुई है। 2-4 स्पेसिफिक बातें हैं। एक तो न्यूक्लियर एनर्जी में प्राइवेटाइजेशन की बात की गई है। अणु ऊर्जा, एक परमाणु ऊर्जा एक बहुत सामरिक महत्व का क्षेत्र है, कोई किसी और बिजनेस जैसा ये बिजनेस नहीं है। चाहे आप कोल प्लांट लगा रहे हैं, थर्मल पावर प्लांट लगा रहे हैं, या कोई बांध बांध रहे हैं, किसी प्राइवेट सेक्टर को दे दिया, ऐसा क्षेत्र नहीं है, क्योंकि इसका सामरिक महत्व है। और इस क्षेत्र में खुले तौर से विदेशी कंपनियों को प्रवेश देना एक खतरा मोल लेने वाली बात है। लेकिन निर्मला जी ने इसमें कहा है कि हम एटॉमिक एनर्जी का कानून है, उसको हम बदलेंगे। साथ ही में जो सिविल न्यूक्लियर लायबिलिटी कानून, जो मैं केंद्र में मंत्री था इस विषय का, तो मैंने यहाँ पे जो कानून पारित कराया था, उस कानून को भी बदलेंगे, जिसमें कि अगर प्राइवेट कंपनी के न्यूक्लियर पावर प्लांट में कोई एक्सीडेंट होता है, जैसे भोपाल में ट्रेजेडी हुई थी, तो उसके लिए जिम्मेदार कौन रहेगा? विदेशी कंपनी कहते हैं कि हम जिम्मेदार ना रहे, हम कोई नुकसान भरपाई नहीं देंगे। तो इस तरह के बहुत बुनियादी कानून को बदलने की सरकार बात कर रही है। इसे बहुत गंभीरता से विचार होना चाहिए। इंश्योरेंस सेक्टर में पूरी खुली छूट दी है कि अब सारी विदेशी कंपनियां भारत में बीमा कंपनियां आ सकेंगी। अब तक 74% निवेश की जो मर्यादा थी उसको बदल के 100% कर दिया गया है। लेकिन निजी बीमा कंपनियों का इतिहास
विशेषकर अमेरिका का और पश्चिम के देशों का इतिहास कोई बहुत उत्साहवर्धक नहीं है। तो मैं समझता हूं कि जब बीमा क्षेत्र को खुला करने के समय जो हमें कुछ पर्याय सोचनी चाहिए ताकि हमारी जो सरकारी बीमा कंपनियां हैं उसको निरस्त न किया जाए, उसका निजीकरण ना किया जाए। एक तरह सरकारी कंपनियां चली रहे। अगर लोग चाहते हैं कि सरकारी कंपनी में बीमा कराए तो उन्हें चॉइस रहनी चाहिए। तो इसकी निजीकरण के लिए हम थोड़े से चिंतित हैं। साथ ही में बहुत सारी एक अवसर जो था चुनाव के बाद वाले पहले बजट में, इस अवसर को खो दिया है, ऐसे मैं समझता हूं। कोई भी सरकार के सामने कोई रोड मैप नहीं है कि किस तरह से हम भारत की अर्थव्यवस्था को फिर से 9-10% की ट्रैजेक्टरी पे ले जाएंगे। मोदी सरकार के चलते अर्थव्यवस्था का जो भारी नुकसान हुआ है, चाहे वो नोटबंदी के चलते हो, चाहे जीएसटी के चलते हो, चाहे कोविड के दौरान एकदम अचानक लॉकडाउन करने की वजह से जो हुआ है, या किसानों के जो बिल लाकर जो कृषि क्षेत्र पे आहत करने की बात चल रही है, सब चीजों से भारत की कृषि व्यवस्था पूरी तरह से आहत हुई है। और मैं समझता हूं कि जो आज जो बजट के प्रस्ताव हमने देखे हैं उससे इसमें कोई बदलाव होने की बिल्कुल भी आशंका नहीं है। हमारी इस बजट से बहुत घोर निराशा हुई है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।